गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, या विश्वामध्ये आहे ना, प्रत्येक मनुष्य सुखाच्या शोधामध्ये आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, प्रत्येक मनुष्याला फक्त सुख हवं आहे, पण तरीसुद्धा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये मनुष्य अडकतो। आणि आपल्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होणारा प्रश्न की मृत्यूनंतर आपल्याला त्याच कुटुंबामध्ये जन्म मिळतो का बरं? आपल्याला हे एवढंच माहीत आहे की 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला भटकंती करावी लागणार आहे, पण त्यामध्ये आपल्याला पुन्हा मानव जन्म मिळेल का बरं? आपल्या मृत्यूनंतर आपल्याला काय केल्यामुळं मानव जन्म मिळेल? आणि नक्की मृत्यूनंतर त्याच कुटुंबामध्ये आपला जन्म होतो का बरं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। म्हणजे या सनातन धर्मामध्ये आहे ना, पुनर्जन्माची ही संकल्पना आहे, ती अत्यंत गूढ आणि रहस्यमय आपल्याला दिसते ना। म्हणजे श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतात, जो जन्म घेतो ना त्याला मृत्यू निश्चित आहे, आणि जो मरतो त्याला पुनर्जन्मही निश्चित आहे। परंतु एक जटिल प्रश्न असा उभा राहतो ना की एका कुटुंबात आत्म्याचा पुनर्जन्म संभव आहे का बरं? बघा, काय हा आत्मा आपल्याचा कुळामध्ये वारंवार जन्म घेऊन आपलीच अपूर्ण कर्म पूर्ण करतो का बरं? बघा, अनेक जणांच्या मनामध्ये हा पडलेला प्रश्न आहे। कोणताही आत्मा आपल्या पाप किंवा पुण्यामुळं आपल्याच वंशामध्ये परत येऊ शकतो का? याचं पूर्ण रहस्य आहे ना, ते महाभारतामध्ये उलगडेल। महाभारत जेव्हा युद्ध संपलं होतं तेव्हा धर्मराज युधिष्ठिरानं हस्तिनापूरचा राज्यकारभार स्वीकारला होता, आणि पांडवांनी आपल्या संपूर्ण शक्तीनं त्या राज्याला धर्माच्या मार्गावर चालवण्याचा प्रयत्न केला। पण त्यांच्या मनात अजूनही अनेक आध्यात्मिक प्रश्न होते। युद्धादरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबातील अनेक सदस्यांना गमावलेलं होतं। भीष्म, पितामह, अभिमन्यू, द्रोणाचार्य, कर्ण आणि खुद्द श्रीकृष्णाच्या इच्छेनं कौरव वंशाचा संहार झाला होता। हे सर्व पाहून युधिष्ठिराच्या मनात एक खोल जिज्ञासा निर्माण झाली। एक दिवस ते आपले भाऊ भीम, अर्जुन, नकुळ आणि सहदेव यांच्यासोबत महर्षी वेदव्यासांच्या आश्रमामध्ये पोचतात। बघा, लक्ष देऊन ऐका, हे निरूपण आहे ना, तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारं आहे, तुमच्या जीवनामध्ये अडकलेल्या प्रश्नांची उत्तरं देणारं आहे। जेव्हा त्या आश्रमामध्ये पोचले ना, महर्षी वेदव्यासांच्या आश्रमामध्ये पोचतात, तेव्हा त्यांनी श्रद्धापूर्वक महर्षींच्या चरणी प्रणाम करतात आणि आपली शंका बोलून दाखवतात। युधिष्ठिर म्हणाले, गुरुदेव, आम्हाला धर्म आणि कर्म या पुनर्जन्माच्या गूढ रहस्यांबद्दल शिकवलेलं आहे, पण एक प्रश्न माझ्या मनाला अस्वस्थ करत आहे। एकाच कुटुंबामध्ये पुनर्जन्म शक्य आहे का बरं? कोणत्याही आत्मा आपल्याच वंशामध्ये वारंवार जन्म घेऊ शकतो का? मग महर्षी वेदव्यासांनी खोल दृष्टीनं युधिष्ठिराकडं पाहिलं, आणि त्यांना माहीत होतं ना की युधिष्ठिर हा काही साधारण मनुष्य नव्हता, तो स्वतः धर्मराजाचा अंशावतार होता ना, ज्यांचं हृदय सदैव सत्याच्या शोधामध्ये असे। त्यांनी काही क्षण ध्यान लावलं आणि गंभीर स्वरामध्ये म्हणाले,
धर्मराज, हा प्रश्न जेवढा सोपा वाटतो ना, तेवढाच तो गूढ आणि रहस्यमय आहे. या पुनर्जन्माचं नियम अटळ आहेत, पण कधी कधी एखादा आत्मा विशेष परिस्थितीमध्ये आपल्याच कुळामध्ये वारंवार जन्म घेतो. हे तेव्हाच घडतं ना, जेव्हा त्याचं काम अपूर्ण राहिलेलं असतं, ज्याचे कर्म त्याचं कुटुंबाशी जोडलेले असतात, किंवा जेव्हा त्यानं आपल्या पुनर्जन्मात कोणतेही विशेष संकल्प किंवा शाप प्राप्त केलेला असतो. युधिष्ठिर आणि त्यांचे भाऊ लक्षपूर्वक ऐकत होते. महर्षी वेदव्यास पुढे म्हणतात की पुनर्जन्माची ही 3 कारणे असतात. पहिलं म्हणजे प्रारब्ध कर्म. बघा, लक्ष देऊन ऐका. आता हे प्रारब्ध कर्म आहे ना, जी कर्म आधी केली गेली आहेत ती पुढच्या जन्मामध्ये फळं देण्यासाठी बांधील असतात. म्हणजे दुसरं म्हणजे संस्कारांचा अभाव. जेव्हा एखाद्या आत्म्याच्या खोल आठवणी किंवा भावना अपूर्ण राहतात ना, तेव्हा तो जन्म घेण्यासाठी त्याच स्थानाकडे आकर्षित होतो. आता तिसरं म्हणजे ऋणानुबंध. जर एखाद्या आत्म्याचा एखाद्या कुळाशी किंवा कुटुंबाशी खोल संबंध असेल तर तो तिथे पुन्हा जन्म घेऊ शकतो. हा संबंध प्रेम, द्वेष, पाप किंवा पुण्य कोणत्याही स्वरूपामध्ये असू शकतो. युधिष्ठिरानं पुढे प्रश्न केला, गुरुदेव, असे काही उदाहरण आहे का ज्यामुळे हे सिद्ध होऊ शकेल की एखादा आत्मा आपल्याच कुळामध्ये जन्म घेतो? बघा, आपण सुद्धा कधी कधी कोणाकडून उत्तर मिळालं ना, आपण सुद्धा म्हणतो ना की हे झालेलं आहे, याचा काही पुरावा आहे का? त्या पद्धतीनंच या भावंडांनी महर्षी व्यासव्यासांना विचारलं ना. महर्षी व्यास हसले आणि म्हणाले, हो, मी तुला अशी एक घटना सांगणार आहे जी खुद्द भगवान श्रीकृष्णांच्या काळामध्ये घडली होती. ही कथा आहे ना, द्वारकेतील एक ब्राह्मण आणि अर्जुनाच्या प्रतिज्ञेशी जोडलेली आहे. याच कथेमध्ये पुनर्जन्माचं एक रहस्यमय उदाहरण मिळतं. हे ऐकून पांडवांची उत्सुकता आणखीनच वाढली. महर्षी वेदव्यासांनी एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली आणि म्हणाले, महाभारत युद्धानंतर काही काळाने जेव्हा श्रीकृष्ण द्वारकेत राज्य करत होते ना, तेव्हा एक दिवस एक ब्राह्मण त्यांच्या दरबारामध्ये आला आणि अत्यंत दुःखी होता. त्यानं प्रभू श्रीकृष्णांचे पाय धरून आक्रोश केला. युधिष्ठिर आणि पांडव एकाग्र होऊन ऐकत होते, कारण आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं. महर्षी पुढे म्हणाले, ब्राह्मणाची समस्या विचित्र होती. तो म्हणाला की त्याची जितकी मुले जन्माला येतात ती सर्व जन्मताच मृत्यू पावतात. ही घटना वारंवार घडत होती. ब्राह्मणाला वाटलं की हे त्याच्या एखाद्या पापाचं फळ असावं, पण जेव्हा त्यानं सर्व प्रकारचे विधी केले ना, तरीही समाधान मिळालं नाही. तेव्हा शेवटी तो श्रीकृष्णांकडे पोचला. हे ऐकून युधिष्ठिराच्या मनात कुतूहल निर्माण झालं. गुरुदेव, श्रीकृष्णानं ब्राह्मणाच्या समस्येचं समाधान केलं का बरं? बघा, त्यानं अतिशय आदरपूर्वक विचारलं. महर्षी व्यासव्यासांनी उत्तरसुद्धा दिलं, हो, पण या घटनेत एक गूढ रहस्य होतं. ब्राह्मणानं हे दुःख केवळ एक साधारण घटना नव्हती, तर ती पुनर्जन्म आणि कर्माच्या बंधनाशी जोडलेली होती. जेव्हा अर्जुनाला या घटनेची माहिती मिळाली ना, तेव्हा त्यानं ब्राह्मणाशी प्रतिज्ञा केली की तो स्वतः त्याच्या पुढच्या संतानाची रक्षा करेल. पण जेव्हा ब्राह्मणाचा पुत्र पुन्हा गायब झाला, तेव्हा अर्जुनानं स्वतः यमलोकाची यात्रा केली. भीमानं आश्चर्यचकित होऊन विचारलं, काय, असं काय झालं बरं? अर्जुन यमलोकापर्यंत गेला होता. वेदव्यासांनी उत्तर दिलं, हो, अर्जुनानं तिथं जाऊन यमराजाला या घटनेचं रहस्य विचारलं. तेव्हा यमराजाने त्यांना सांगितलं की हा ब्राह्मण काही साधारण आत्मा नाही. हा आत्मा आधीही याच कुळामध्ये जन्माला आला होता आणि आपल्या कर्मामुळं त्याला वारंवार आपल्याच कुटुंबामध्ये जन्म घ्यावा लागत आहे. युधिष्ठिर आणि
पांडव आता पूर्णपणे या कथेमध्ये मग्न झालेले होते. बघा, कारण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालेलं नव्हतं आणि ते हळूहळू मिळत चाललेलं होतं. महर्षी वेदव्यासांनी शेवटी सांगितलं, धर्मराज, ही कथा तुला हे समजवण्यासाठी आहे या आत्म्याची आणि कर्मच त्यांच्या पुनर्जन्माचं निर्धार करतात. म्हणजे काय बरं? जर आत्म्याचा एखाद्या कुटुंबाशी विशेष संबंध असेल ना, तर तो त्याच कुळास पुन्हा जन्म घेऊ शकतो. कधी पुण्यामुळं घेतो, तर कधी पापामुळं घेतो, तर कधी एखादा अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी घेतो. युधिष्ठिरानं दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आता मला समजलं की कर्म, परिवार आणि पुनर्जन्माचे रहस्य आहे ना, किती खोलपर्यंत आहे. पण मला आता ही कथा विस्तारानं ऐकण्याची उत्सुकता आहे. महर्षी वेदव्यास हसले आणि म्हणाले, तर आई, या द्वारकेच्या त्या ब्राह्मणाची व्यथा आणि या अर्जुनाच्या प्रतिज्ञेची पूर्ण कथा. काळचक्र निरंतर फिरत असतं. जन्म आणि मृत्यूचा खेळ अविरत चालू राहतो. परंतु जेव्हा एखादा आत्मा विशेष कारणामुळे वारंवार जन्म घेतो ना, तेव्हा ते एक रहस्य बनतं. ही घटना त्यावेळेची आहे जेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वारकेत आपल्या राजमाळामध्ये निवास करत होते. द्वारका जी समुद्राच्या मधोमध वसलेली आहे ना, एक दिव्य नगरी होती, जिथे धर्म आणि सत्याच्या पालनाचा आदर्श स्थापित केला गेला होता. श्रीकृष्ण तिथे आपल्या भक्तांना आशीर्वाद देत होते. नवे तर तिथे न्यायच करत होते ना, आणि जगाच्या कल्याणासाठी आपल्या लीला रचत होते. बघा, लक्ष देऊन ऐका. एक दिवस द्वारकेच्या राजमहालाच्या दारावर एक ब्राह्मण आला आणि त्याचं शरीर अत्यंत कृश होतं. चेहऱ्यावर खोळ वेदनेच्या खुणा होत्या आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. तो रडत रडत प्रभू श्रीकृष्णांजवळ पोचला आणि त्यांच्या चरणी पडून अत्यंत करुण स्वरामध्ये म्हणाला, हे द्वारकाधीश, हे योगेश्वर, माझ्यावर कृपा करा, माझी व्यथा ऐका. मी एक धर्मपरायण ब्राह्मण आहे. मी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचं पालन केलं आहे. कधीही कोणाचं मी वाईट केलं नाही. तरीही मी अशा दुर्दैवाने ग्रस्त आहे ज्यावर कोणताही उपाय मला दिसत नाही. श्रीकृष्णानं प्रेमपूर्वक ब्राह्मणाला उठवलं आणि म्हणाले, वस्त, तू शांत हो. सांग, तुझ्या मनातील व्यथा काय आहेत बरं? ब्राह्मणाने आपल्या अश्रू पुसले आणि कापत कापत असलेल्या स्वरात म्हणाला, हे माधव, माझे जितके पुत्र जन्माला आले ना, ते सर्व जन्मताच मृत्यू पावले. हे माझ्यासोबत 5व्यांदा घडलेलं आहे. 1, 2, 3 नव्हे, तर 5 वेळा असं घडलेलं आहे. मी असा पिता आहे ना, ज्यानं आपल्या पुत्राला जन्मताच आपल्या मांडीवर निर्जीव पाहिलं आहे. हे माझ्यापूर्वी जन्मांच्या पापांचं फळ आहे का बरं? माझा आत्मा एखाद्या पापाने बांधला गेला आहे का? माझे पुत्र या जगामध्ये येतात का निघून जातात बरं? ब्राह्मणाची ही वेदना ऐकून संपूर्ण द्वारकेमध्ये खळबळ माजली. तिथे उपस्थित सर्व नागरिक त्या ब्राह्मणाचे दुःख पाहून व्यथित झाले. लोक आपापसामध्ये चर्चा करू लागले, हा ब्राह्मण एखाद्या शापित कुळातील असावा असं प्रत्येकाला वाटू लागलो. वेगवेगळे लोक असंख्य गोष्टी करू लागले. हा अमुक असावा, हा तमुक असावा. ही भगवंताची कोणती विशेष लीला आहे का बरं, की याला एखाद्या ऋषीनं किंवा देवतेने शाप दिला आहे का बरं? तिथे उपस्थित सर्व लोक विचार करत होते की जेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवर विराजमान आहेत ना, तेव्हा एखाद्या भक्ताला इतके कष्ट का मिळत आहेत बरं? बघा, आपण सुद्धा विचार करतो ना, मी उपासना करतो, सर्व काही करतो, कर्मामध्ये राहतो, तरीसुद्धा माझ्याच वाट्याला दुःख का आहेत बरं? बघा, त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा बघा, तो ब्राह्मण अत्यंत दुःखी आणि व्याकुल होता ना, त्याचं हृदय इतकं वेदनेनं भरलं होतं ना, तो रागाच्या भरामध्ये म्हणाला, हे माधवा, तुम्ही श्रेष्ठ आहात, नारायणाचे अवतार आहात, त्रिकाळदर्शी आहात.
तुम्ही सर्व काही पाहू शकता. तुम्ही जगाचे पालन करते आहात, तरीही तुम्ही माझे हे दुःख पाहिलं आणि गप्प का राहिलात बरं? हे माधव, जर तुम्ही माझ्या पुत्राला परत आणू शकत नसाल तर मी संपूर्ण द्वारकेला शाप देईल की इथे कोणत्याही कुळामध्ये पुत्र जन्मच घेणार नाही. ब्राह्मणाचे एक क्रोधपूर्ण वचन ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक भयभीत झाले. त्याचवेळी पांडवांमध्ये सुद्धा श्रेष्ठ अर्जुन तिथे उपस्थित होता. त्यानं ब्राह्मणाची वेदना ऐकली आणि स्वतः पुढे येऊन प्रतिज्ञा केली, हे ब्राह्मण, तू दुःखी होऊ नकोस. मी माझ्या गांडीवाची शपथ घेऊन सांगतो की जर यावेळी तुझा पुत्र जन्म घेऊन सुद्धा जिवंत राहिला नाही तर मी स्वतः अग्नीमध्ये प्रवेश करून माझा प्राणत्याग करेल. श्रीकृष्णानं अर्जुनाकडे पाहिलं आणि ते मंद हास्य केलं. ते मंद हसले. त्यांना माहीत होतं की या घटनेमागे एक खोल रहस्य दडलेलं आहे. जेव्हा अर्जुनानं ही प्रतिज्ञा घेतली ना, तेव्हा श्रीकृष्णानं एक रहस्यमय स्मित केलं. त्यांच्या डोळ्यामध्ये एक दिव्य चमकच होती ना. जणू त्यांना माहीत होतं की पुढे आता काय होणार आहे. अर्जुनानं ब्राह्मणाला सांगितलं, हे ब्राह्मण, यावेळी जेव्हा तुझे संतान जन्माला येईल ना, तेव्हा मला बोलावून घे. मी स्वतः माझ्या दिव्य शक्तींनी त्याचं रक्षण मी करेल. कोणीही त्याला मारू शकणार नाही. ब्राह्मणाला आता अर्जुनावर खूप श्रद्धा निर्माण झाली होती. अर्जुनावर खूप विश्वास होता. त्यानं श्रीकृष्णांच्या चरणी प्रणाम केला आणि आपल्या घरी परत निघून गेला. परंतु गेल्या 5 वेळा जे घडलं होतं तेच यावेळी सुद्धा घडेल का? अर्जुन आपले वचन पाळू शकेल का? की या घटनेमागे कोणती दिव्यलीला चालू होती? अर्जुन आपली प्रतिज्ञा पूर्ण करू शकेल का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागून होतं. जेव्हा ब्राह्मणाच्या या संतानाचा जन्म होईल तेव्हा नक्की होईल काय, यासाठी द्वारकेचे नागरिक सुद्धा उत्सुक होते. कारण ही केवळ एका पित्याची वेदना नव्हती, तर पुनर्जन्म आणि कर्माच्या या रहस्यांशी जोडलेली एक महत्त्वपूर्ण घटनाच होती ना. पण जेव्हा या ब्राह्मणाचा पुत्र पुन्हा जन्म घेऊन गायब झाला, तेव्हा अर्जुनानं आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्याला शोधण्याचा निश्चय केला. अर्जुनानं आपलं दिव्य दृष्टी आणि गांडीव धनुष्याच्या शक्तीनं ब्राह्मणाच्या नवजात पुत्राच्या रक्षणासाठी सर्व संभव प्रयत्न केले. त्यानं आपल्या धनुष्याच्या त्या रक्षाचक्रानं ब्राह्मणाचे घर सुरक्षित केले. परंतु जेव्हा संतानाचा जन्म झाला ना, तेव्हा ते रहस्यमयरित्या पुन्हा बेपत्ता झाला. बघा, म्हणजे हा ब्राह्मण विलाप करू लागला आणि रागामध्ये अर्जुनाला टोमणे मारू लागला. या अर्जुना, तू तर म्हणाला होतास की तू माझ्या पुत्राचं रक्षण करशील, पण तो तरीही लुप्त का झाला बरं? तुझी प्रतिज्ञा व्यर्थ होती का? अर्जुनाला आपल्या शक्तीवर अत्यंत विश्वास होता. त्यानं संकल्प केला की जोपर्यंत तो हे रहस्य उलगडत नाही ना, तोपर्यंत तो शांत बसणार नाही. मग अर्जुनानं सर्वात आधी इंद्रलोकाची यात्रा केली. त्यानं स्वर्गलोकामध्ये जाऊन देवराज इंद्रांना विचारलं, हे देवराज, या ब्राह्मणाचा पुत्र इथे आहे का बरं? बघा, इंद्रानं उत्तर दिलं, नाही पार्थ, हे रहस्य तुझ्या कल्पनेच्याही पलीकडं आहे. ही कोणतीही साधारण घटना नाही, तर पुनर्जन्म आणि कर्माचं गूढ रहस्य आहे ना. हे समजण्यासाठी तुला आणखी खोलवर जावं लागेल. बघा, तुमच्या लक्षात आहे का, आपण पाहत आहोत की मृत्यूनंतर त्याच कुटुंबात मनुष्याचा जन्म होतो की नाही. बघा, तुम्हाला मुद्दा लक्षात नसेल ना, तर ती मी माहिती करून देतो, आठवण करून देतो की नक्की आपण कसलं उत्तर पाहत आहोत. नाहीतर गोष्टीमध्ये रंगून जाऊ नका. बघा, इंद्रदेवाने सांगितलं की याचं गूढ रहस्य आहे आणि हे समजण्यासाठी आहे ना, तुला आणखी खोलवर जावं लागेल. इंद्राचे संकेत समजून अर्जुनानं पुढचं पाऊल उचललं. तो वरुण लोकामध्ये जातो.
आणि मग कुबेर लोकामध्ये शेवटी त्यानं यमलोकाकडे प्रस्थान केलं. अर्जुनानं आपल्या दिव्य रथानं यमलोकाचं द्वार पार केलं. तिथे त्यानं यमराजाला पाहिलं, जे धर्म आणि कर्माचे संरक्षक होते ना. यमराजाची उपस्थिती अत्यंत प्रभावशाली होती. त्यांचा स्वर गंभीर आणि गूढ होता. यमराजानं अर्जुनाला पाहून म्हटलं, का आला आहेस गांडीवधारी अर्जुना? तू तर अजून मृत्यूसाठी पात्र नाहीस, मग तू यमलोकापर्यंत कसा पोचलास बरं? अर्जुनानं हात जोडून म्हटलं, हे यमराज, मी द्वारकेच्या एका ब्राह्मणाच्या संतानाला शोधायला आलेलो आहे. मी त्याला वाचवण्याची प्रतिज्ञा केली होती, पण तो जन्मताच लुप्त झाला. मला जाणून घ्यायचं आहे की त्याचे काय झालं आहे बरं. यमराज गंभीर झाले आणि एक क्षण मौन राहिले. मग ते म्हणाले, पार्थ, हे काही साधारण संतान नाही. याचं रहस्य तुझ्या आणि श्रीकृष्णाच्या काळापेक्षा खूप जुने आहे. हा आत्मा एका शापामुळं आपल्याच कुटुंबामध्ये वारंवार जन्म घेत आहे. हे ऐकून अर्जुन सुद्धा थक्क झाला. त्यानं विचारलं, हे धर्मराज, कृपया मला स्पष्ट सांगा, हा आत्मा कोण होता आणि याला शाप का मिळाला बरं? यमराजानं आपल्या दिव्य दृष्टीनं त्या आत्म्याचे पुनर्जन्म पाहिले आणि म्हणाले, हा आत्मा पूर्वी एक महान योद्धा होता, जो द्वापार युगापूर्वी त्रेतायुगात सुद्धा जन्माला आला होता. तो राजा नलाचा पुत्र म्हणून जन्माला आला होता, परंतु आपल्या अहंकार आणि अन्यायामुळं त्याला एका ब्राह्मणाच्या शापानं वारंवार मृत्यूचा दंड मिळाला. अर्जुन आश्चर्यचकित झाला, म्हणजे हा आत्मा आपल्याच कर्मामुळं प्रत्येक जन्मात याच कुटुंबात जन्म घेतो का बरं? यमराजानं उत्तर दिलं, हो, नक्कीच खरं आहे. कारण या आत्म्यानं एका वेळी एका निर्दोष ब्राह्मणाच्या पुत्राला मारलं होतं. त्याचं ब्राह्मणानं याला शाप दिला होता की हा सुद्धा प्रत्येक जन्मात आपल्याच कुळात जन्म घेईल आणि जन्मताचा मृत्यू पावेल. जोपर्यंत एखादा महान योद्धा आणि दिव्य पुरुष याला या चक्रातून मुक्त करणार नाही ना, तोपर्यंत याचं हे चक्र आहे ते असंच चालू राहणार आहे. याला वारंवार मृत्यू येणार आहे. अर्जुनाला आता या रहस्याचा उलगडा झाला होता. अर्जुन म्हणाला, जर हा आत्मा एका शापामुळे या चक्रामध्ये अडकलेला आहे, तर याला मुक्ती कशी मिळेल? यमराजानं उत्तर दिलं, केवळ भगवान श्रीकृष्णच याला या चक्रातून मुक्त करू शकतात, कारण ते स्वतः नारायण आहेत. तेच या आत्म्याचे प्रारब्ध बदलू शकतात. जर त्यांची इच्छा केली ना, तर याला मोक्षसुद्धा मिळू शकतो. अर्जुनानं त्वरित श्रीकृष्णांचं ध्यान केलं आणि त्यांना यमलोकामध्ये बोलावलं. श्रीकृष्ण दिव्य रूपामध्ये प्रकट झाले आणि श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे पार्थ, हा आत्मा आपल्याच कर्मात गुरफटलेला होता, परंतु आता त्याची वेळ आली आहे की त्याला मोक्ष मिळावा. मग श्रीकृष्णानं आपल्या दिव्य सुदर्शन चक्रानं त्या आत्म्याची बंधनं कापून टाकली. यमराज म्हणाले, आता हा आत्मा पुन्हा जन्म घेणार नाही. याचे चक्र संपलं आहे. या अर्जुना, तू या आत्म्याला मुक्त करण्यास एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहेस. म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्णानं त्या ब्राह्मणाच्या पुत्राला परत जिवंत केलं आणि त्याला द्वारकेत त्याच्या माता पित्यांकडे सोपवलं. जेव्हा ब्राह्मणानं आपल्या पुत्राला जिवंत पाहिलं ना, तेव्हा तो आश्चर्य आणि आनंदाने भरून गेला. त्यानं श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे आभार मानले. अर्जुनाला समजलं की कर्म आणि पुनर्जन्म आहेत ना, आणि शापाचे रहस्य किती खोल आहे. हा केवळ एका जीवनाचा खेळ नव्हता, तर आत्म्याचा खूप मोठा प्रवास होता, जो तोपर्यंत चालू राहतो ना, जोपर्यंत तो आपल्या कर्मातून मुक्त होत नाही. मग श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं, हे पार्थ, ही घटना तुला हे शिकवण्यासाठी घडली की आत्मा आपल्या कर्मानुसार जन्म घेतो, परंतु जेव्हा कोणी सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालतो ना, तेव्हा त्याला मोक्षाची प्राप्ती होते.
अर्जुनानं मान झुकवली आणि म्हणाला, हे केशव, आता मी पुनर्जन्म आणि कर्माच्या या गूढ रहस्याला समजलो. सत्य आणि धर्मच या आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग आहे. युधिष्ठिर आणि पांडवांनी जेव्हा ही कथा ऐकली ना, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. महर्षी वेदव्यासांनी त्यांना सांगितलं की हे धर्मराज, ही घटना सिद्ध करते की पुनर्जन्म सत्य आहे आणि जर कोणाचे कर्म त्याच्या कुटुंबाशी किंवा कुळाशी जोडलेले असतील ना, तर आत्मा वारंवार तोच जन्म घेऊ शकतो जोपर्यंत तो मुक्त होत नाही. हेच कारण आहे ना की काही लोकांना आपल्या मागच्या जन्माच्या आठवणी असतात. युधिष्ठिरानं मान झुकून म्हटलं, हे गुरुदेव, आता माझ्या शंकेचं समाधान झालेलं आहे. पुनर्जन्माचं रहस्य अद्भुत आणि गूढ आहे, पण धर्मच याचं एकमेव समाधान आहे. म्हणजे या पूर्ण कथेवरून आपल्याला काय सिद्ध होतं बरं, की जर आत्म्याचे कर्म एखाद्या कुटुंबाशी किंवा कुळाशी विशेष रूपानं बांधलेली असतील ना, तर पुनर्जन्म त्याच कुटुंबामध्ये शक्य होऊ शकतो. हे रहस्य केवळ ईश्वरच जाणतात, ही की कोण आणि केव्हा आणि कुठे जन्म घेईल. परंतु शास्त्रामध्ये असे आपल्याला पुरावे सुद्धा मिळतात ना, हे पुनर्जन्माचे रहस्य उलगडतात ना. म्हणून गरुड पुराण आहे ना, गरुड पुराणामध्ये विशेष याचं वर्णन आलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, पुनर्जन्म हो किंवा नाही हो, समर्थांनी आपल्याला काही सांगितलं आहे बरं. मनुष्याचं जीवन आहे ना, ते मनुष्याचं जीवन मनुष्यानं नामस्मरणामध्ये जगायला हवं. मनुष्याचं कर्मचं ठरवत असतात ना की मनुष्याचा पुढचा जन्म कसा असेल. जर आपण याच जन्मामध्ये वाईट कर्म करत असू, कोणाची तरी हत्या करत असू, कोणाला तरी त्रास देत असू, म्हणजे समाजाला न शोभणारं वर्तन करत असू, तर आपल्या जीवनामध्ये येणारा जन्म चांगला असणार आहे का बरं. कारण त्याचे भोग आपल्याला पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये भोगावे लागणार आहेत. म्हणजे दुःख आपल्याला सोडणार नाही आणि दुःखांचा नाश सुद्धा होणार नाही. म्हणून आज जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ना, हा जन्म मिळालेला आहे, ते सद्गुरूंच्या चरणी वाहा, सद्गुरूंचं नामस्मरण करा, समर्थांचे विचार आपल्या जीवनामध्ये आणा. दासबोध, मनाचे श्लोक, रामायण, महाभारत, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, सद्गुरू चरित्र हे ग्रंथ वाचा. तुमच्या जीवनामध्ये आहे ना सुंदर सुख आहे, तुमच्या जीवनामध्ये समाधान दडलेलं आहे. पण त्या समाधानाचं एक मूळ रहस्य आहे, ते म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उपासना. ब्रह्ममुहूर्तावर उपासना सुरू करा, तुमच्या जन्माचा चमत्कार घडायला सुरुवात होईल. ही ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, दरवेळेला का सांगण्यात येते बरं. तुम्ही साधू संतांचा कधी इतिहास वाचलेला आहे का. बघा, एक काळ असा होता ना, साधू संत ऋषी मुनी बघा जंगलामध्ये झोपड्या असायच्या. त्या जंगलामध्ये झोपड्या बांधून बघा संध्याकाळचे 7 वाजता जेवण असायचं आणि 8च्या आतमध्ये झोपी जायचे. आणि सकाळी बघा ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 3:40 उठायचे आणि तेव्हा ध्यानधारणा करायचे. म्हणून त्यांना कधी आजार होते का बरं, तेव्हा डॉक्टर होते का बरं, काहीच नव्हतं. पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते मौन धारण करायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे. म्हणजे भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना, आणि ते जर नामस्मरण आपण निसर्गाच्या सानिध्यात केलं, नवे ब्रह्ममुहूर्तावर केलं, पहाटे पहाटे केलं, तर मनुष्याच्या मनाला एक ऊर्जा मिळत असते. आणि ही ऊर्जा समर्थांच्या विचारांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणून त्या विचारांचा आपण वापर करा, कारण हे फुकटच दिलेलं आहे ना. आपल्याकडून का पैसे घेतलेले आहेत का. पण फुकट दिलेल्या वस्तूला मनुष्य किंमत देत नाही. तरीसुद्धा वेळोवेळी ह्या संकटामध्ये सापडतो, वेळोवेळी भगवंत आधार देतो, तरीसुद्धा याचा अहंकार जात नाही. पण एक वेळ अशी तुझ्या जीवनात येईल ना, तुझ्यासोबतसुद्धा कोणी नसेल, एकट्याला हे जीवन सोडावं लागेल, तेव्हा तुझा अहंकार कुठे जाईल बरं.
म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. अजून सुद्धा सुधारण्याची इच्छा व्यक्त कर. भगवंत तुला लगेच माफ करेल. भगवंताच्या चरणी लीन हो. आज सुद्धा उपासना सुरू कर. आज सुद्धा भक्ती मार्गामध्ये ये. तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.